गेंदबाज तैयार होते हुए अक्षय कोहली, गणेश डिंगोरे के पास स्ट्राइक। उनके लिए ऑफ साइड में 5 खिलाड़ी, उसमें से एक बाउंड्री पर लॉन्ग ऑफ है। ऑन साइड में 4 है, उसमें से एक बाउंड्री पर है डीप मिड विकेट। बढ़िया गेंद, पहली गेंद अच्छी लेंथ पर रखी हुई थी और सम्मान देकर मजबूर किया है गणेश डिंगोरे को। कमेंट्री बॉक्स में मेरे साथ जुड़ते हुए सुनील शिल्के, स्वागत है आपका। सान्वी 11 गोठेकर ब आणि विहान 11 नानकर या दोन संघांदरम्यान सेमीफायनलचा पहिला सामना या स्पर्धेतील आपण अनुभवू शकाल। दोन्ही संघाने आतापर्यंत गुणात्मक क्रिकेट खेळलेले आहे आणि त्याच्या जोरावरच इथपर्यंत खरं तर ते येऊन थांबलेले आहेत आणि इथून पुन्हा एकदा संघर्षाला सुरुवात आहे। गणेश डिंगोरे की ऑफ सक्सेस, जब भी 25 से अधिक रन्स बनाते हैं तो ज़्यादातर ये टीम जीतती है गोटेगर बी। अगदी बरोबर आहे। पर्सेंटेज जर आपण त्यातून पडताळलं तर ज्या बेस गणेश डिंगोरे चांगली सुरुवात या संघाला देतो त्या बेस ते वरचढ ठरलेले आहेत प्रतिस्पर्धी संघावर। इस बार स्लॉग स्वीप किया है वेकेंट एरिया में और सीधे मैदान के बाहर पहुंचा दिया है 6 रन। खेळण्यासाठी तो तितकाच कठीण आहे, परंतु फलंदाज गणेश डिंगोरेने चांगलं खरं तर यावर चांगली कमांड मिळवलेली आहे असं म्हणायला हरकत नाही। कारण बऱ्याचदा या पद्धतीचे इम्प्रोवाइज फटके तो खेळताना दिसतो आणि खोलवर टप्प्याच्या चेंडूवर अगदी पायांच्या समोरून आडव्या बॅटने असा तो प्रहार करतो। स्लॉग स्वीपचा फटका होता। क्षेत्ररक्षण करणार संघ पंचांच्या वतीने तुम्हाला वेळेच्या बाबतीत पहिली वॉर्निंग मिळालेली आहे, त्यामुळे वेळ इथे वाचवावा लागेल। निर्धारित 5 षटकं 25 मिनिटं आणि निर्धारित सुरुवातीची 4 षटकं 20 मिनिटं अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन्स तुमच्या समोर आहेत। 7:05 मिनिटांनी या सत्राला इथे सुरुवात झालेली आहे। शॉट्स बनाते हैं सही मायनों में गणेश डिंगोरे। इम्प्रोवाइज क्रिकेट बहुत ही ज़बरदस्त तरीके से खेलते हैं। पावर प्ले में अच्छी शुरुआत देते हैं, पावर प्ले के बाद भी कमाल के शॉट्स खेलते हैं और सबसे बड़ी बात उनकी ये रहती है कि वो कोई भी स्ट्रोक खेले उनका सिर जो है वो काफी स्थिर रखने का प्रयास करते हैं। अगदी बरोबर आहे। तुमचं डोकं ज्या बाजूने पडतं त्या बाजूने शरीर जातं असं म्हटलं जातं। हेड पोझिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हाइल प्लेइंग एनी स्ट्रोक। 6 रनों से खाता खुला है गोटेगर बी का। इस बार ऑन द राइज खेला है और यहां पर स्ट्रोक फंस गया है, खिलाड़ी गेंद के नीचे और गणेश डिंगोरे आउट। प्रयत्न होता पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट अशी इनसाइड आउटच्या अंदाजाने खेळण्याचा प्रयत्न ऑन द राईज झाला आणि या सगळ्या गोष्टी फलंदाजाच्या विरोधात गेल्या आणि त्याचमुळे फटका बसला। चर्चा आपण गणेश डिंगोरेच्या योगदानाची करत होतो, त्याचबरोबर त्याच्या फलंदाजीच्या शैलीची करत होतो, परंतु क्रिकेट हे अनिश्चित आहे आणि त्याचमुळे आता खरं तर फलंदाज इथे बाद झालेले आपण पाहिले। नए बल्लेबाज को भी तुरंत मैदान में पहुंचना है विकेट गिरने के बाद, नहीं तो बल्लेबाजी करने वाली टीम को भी पेनलाइज किया जा सकता है। ऑन द राइज खेला था, बाउंस अच्छा था, हालांकि विकेट के बाउंस को ट्रस्ट करते हुए शॉट खेलने का प्रयास किया गया, लेकिन कहीं ना कहीं मुझे लगता है कि उन्होंने जितना बाउंस एक्सपेक्ट किया था उससे थोड़ा ज़्यादा बाउंस था, थोड़ा एक्स्ट्रा बाउंस था, इसीलिए वो बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए। थोड़ी ऊपर लगी थी जहाँ पर स्टिकर ऑलमोस्ट लगा हुआ होता है, लगभग वहाँ पर जाकर गेंद लगी थी। कंट्रोल में नहीं थे शॉट के, धीरज ने कोई गलती नहीं की वहाँ पर एक्स्ट्रा कवर रीजन में। अच्छा कैच लपका, 6 रन बनाकर आउट हुए हैं गणेश डिंगोरे और ये चर्चा चल रही थी कि उनका योगदान महत्वपूर्ण है। वो जब अधिक रन्स बनाते हैं, फ्लाइंग स्टार्ट देते हैं तो टीम अच्छा करती है, लेकिन सेमीफाइनल मैच में जल्दी आउट हुए हैं। अब अग्नि परीक्षा रहेगी अन्य बल्लेबाजों की। ज्यावेळेस तुम्ही दोन धारी तलवारीने वार करता त्यावेळेस कधी कधी आपल्या शरीरालाही त्याच्या इजा होत असतात। तेच झालं मैदानाच्या आतमध्ये। रवि डिंगोरे आए हैं और फुल टॉस थी लेकिन फायदा नहीं उठा पाए। शायद ऐसे लगा कि थोड़े दुविधा में रहे कि सामने खेले या फिर ऑन साइड में उठाकर खेले, तय नहीं कर पाए थे। आज या मंचावरती ज्या अतिथींचं आगमन होत आहे, सन्माननीय सरपंच सुकेशजी डाके, निलेशदादा पाटील यांचे अत्यंत जवळचे मित्र, साया रिसॉर्ट्सचे मालक सन्माननीय जगदीशजी पाटील साहेब, आपलं मनापासून स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो। विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये या, स्थानापन्न व्हा। गो टू कॉम्बॉक्स। फाइनल में पहुंचने के लिए संघर्ष शुरू हो चुका है मैदान के अंदर। विहान एंटरप्राइजेज गावदेवी नानकर और सानवी 11 गावदेवी गोठेकर बी के बीच में। नानकर टीम टॉस जीतकर पहले फील्डिंग करती हुई और पहली ओवर में बड़ी सफलता अक्षय कोहली ने अपनी टीम को दिलाई है।
गणेश डिंगोरे को आउट किया है, जिन्होंने एक छक्का जड़ा आउट होने से पहले। टीम का स्कोर इस समय 7 रन 1 विकेट के नुकसान पर। अगली गेंद सामना करेंगे जयंत। अच्छा ड्राइव, गैप ढूंढा है ऑफ साइड में, बहुत ही सुंदर कवर ड्राइव, फील्डर पीछा कर रहे हैं। आउटफील्ड भी तेज है लेकिन अच्छा क्षेत्र रक्षण, लंबा चेज था फील्डर के लिए। और काफी जबरदस्त ये दृश्य रहता है जब कोई फील्डर पावर प्ले के दौरान खासतौर पर गेंद का पीछा करता है और बाउंड्री लाइन के नजदीक जाकर गेंद को रोकता है। 2 रन मिले यहाँ पर। आणि दुसरी गोष्ट, ड्राईव्ह करत असताना ज्यावेळेस तुम्ही 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून प्लेसमेंट करता अलॉंग द कार्पेट, ते दृश्य पाहण्यासाठी दिलखेचक असतं आणि त्याच पद्धतीचा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला होता फलंदाज जयंत डिंगोरे यांनी। खाता खुला है 2 रनों से जयंत डिंगोरे का। इस बार जगह बनाकर स्क्वेयर ड्राइव करने का प्रयास, ठीक तरह से टाइम नहीं कर पाए थे आपकी बार। फिर से अच्छा क्षेत्र रक्षण, पॉइंट के खिलाड़ी सर्कल के बाहर निकलते हुए 1 रन मिलेगा यहाँ पर। और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ, स्कोर 10 रन 1 विकेट के नुकसान पर। गोटेकर बी। काही काही खेळाडू असे असतात फलंदाजी करत असताना त्यांनी जो ट्रेंड त्या दिवसामध्ये आत्मसात केलेला असतो किंवा अवलंबलेला असतो, त्याच ट्रेंडनुसार फलंदाजी करण्याचा ते प्रयत्न करत असतात। मग तो सामना, त्या स्पर्धेच्या प्रवासातला कुठलाही सामना असो, तिथे जाऊन त्यांचा माइंडसेट आणि त्यांनी या अगोदर एक्झिक्यूट केलेले प्लॅन्सच ते एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करतात। आणि त्याचमुळे फलंदाज गणेश डिंगोरेने या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं की अत्यंत आक्रमक फलंदाजी केली होती आणि तीच ओढण्याचा त्याने प्रयत्न केला। जी हाँ, क्वार्टर फाइनल मुकाबले में धुआंधार बैटिंग की थी, चौकों छक्कों में ही डील कर रहे थे और एक लंबी पारी खेली थी। क्वार्टर फाइनल मैच में गणेश डिंगोरे ने 41 रनों की नाबाद पारी खेली थी। पावर प्ले का दूसरा और अंतिम ओवर अब शुरू होता हुआ। अक्षय थेटे के हाथ में गेंद, बहुत ही जिद्दी खिलाड़ी है अक्षय थेटे। पहली गेंद गुड लेंथ पर रखा था, ऑन साइड में खेलना चाहते थे, गेंद स्लिप की दिशा में चली गई, लेग 22 के जरिए सिंगल आता हुआ। अक्षय थेटे के विरुद्ध तेज गति से रन बनाना इतना आसान नहीं है, क्योंकि इनके पास वेरिएशंस काफी ज्यादा है और दिमाग का काफी अच्छा इस्तेमाल करते हैं वो जब भी मैदान में रहते हैं। पिछले मैच में हमने देखा, क्वार्टर फाइनल मैच में हवा के विरुद्ध उनको गेंदबाजी करनी थी, तो निश्चित रूप से उसका सही इस्तेमाल किया उन्होंने। एक रणनीति बनाकर आए थे, वाइडर लाइन पर गेंदबाजी कर रहे थे और हवा के साथ बल्लेबाजों को शॉट्स खेलने का मौका ही नहीं दिया WB के विरुद्ध। महेंद्र डिंगोरे आणि आतिश डोंगरे यांच्या वतीने सान्वी 11 गोटेकर ब संघ पुरस्कृत झालेला आहे आणि संघाच्या परफॉर्मन्स बद्दल खरं तर हे पुरस्कर्ते आनंदित असतील, ज्या पद्धतीने आतापर्यंत गोटेकर ब संघाचा परफॉर्मन्स राहिलेला आहे। इस बार छोटी गेंद थी लेकिन बहुत ज्यादा अक्रॉस जाकर खेलने का प्रयास, ऑफ स्टंप के बाहर निकल गए थे और गेंद स्टंप्स के ऊपर से निकलती हुई। छोटी गेंदों पर अच्छे अच्छे प्रहार हमने देखे हैं, हालांकि बहुत अधिक शॉट भी नहीं थी और टप्पा पड़ने के बाद हल्की से अंदर की तरफ कटती हुई गेंद। अक्षय थेटे की बॉलिंग की ये खासियत है, दोनों तरफ कट कराते हैं, स्लोवर बॉल का अच्छा इस्तेमाल करते हैं, यॉर्कर तीखा डालते हैं। और एक और बेहतरीन गेंद और बढ़िया विकेट कीपिंग भी। कप्तान स्टंप्स के पीछे है मोरेश्वर सुतार। काय गोलंदाजी केली जाते, अगोदरचा चेंडू मधल्या इष्टीवरून जाणारा चेंडू होता, इथे चेंडू पडल्यानंतर आतल्या अंगाने वळण दिले, त्याचबरोबर चेंडूवरची गती सुद्धा काढून घेतली होती, त्याचमुळे फलंदाजाच्या समोर अनंत अडचणी उभ्या राहिल्या। रवी डिंगोरे चाचपडत खेळत आहेत, कारण आतापर्यंत 3 चेंडूचा त्याने सामना केलेला आहे, फक्त आणि फक्त 1 धाव इथे धावपलकर त्याला जोडता आलेली आहे। एक तो अंडर फ्लड लाइट से मैच हो रहा है, ऊपर से तीखी गेंदबाजी, लेकिन इस बार दिशा से भटके और उस पर पड़े फटके, गेंद को निकाल दिया फाइन लेग बाउंड्री के बाहर। 4 रन। मनाला प्रसन्न करण्याची क्षमता असणारं संगीत आणि ते संगीत अत्यंत चांगल्या पद्धतीने ऐकवलं जात आहे। डीजे वेदांच्या वतीने खरं तर ही सुरमय मेजवानी आज आपल्या सगळ्यांना इथे अनुभवायला मिळते, तुमचंही कौतुक आहे। थोड़े से लालच में आ गए इस दफा गेंदबाज अक्षय थेटे, लेग स्टंप उड़ाने का प्रयास संभवतः कर रहे थे, तेज गेंद भी की थी उन्होंने, लेकिन थोड़ा सा बल्ला लगाया उस गेंद पर और शॉर्ट फाइन लेग पर जो खिलाड़ी थे उनको बीट किया रवि डिंगोरे ने। पावर प्ले चल रहा है, चौका उनके बैट से निकला है, स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन 1 विकेट के नुकसान पर। सान्वी 11 गावदेवी गोटेकर बी टीम इस सेमीफाइनल मैच में टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी कर रही है विहान एंटरप्राइजेस गावदेवी नानकर के विरुद्ध। अगली गेंद राइट अमोर द विकेट, इस बार शॉर्ट ऑफ लेन गेंद कट करना चाहते थे, स्लैश लगाने का प्रयास था और यहाँ पर मौका भी था। डीप पॉइंट पर फील्डर भी नहीं है, बिहाइंड पॉइंट कोई प्रोटेक्शन बाउंड्री पर नहीं है, लेकिन चुक गए।
तुमच्याकडे गोलंदाज म्हणून विविधता असू शकते, परंतु ती विविधता कोणत्या वेळेला वापरायचे याचं ज्ञानही तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे आणि तेच ज्ञान इथे योग्य रीतीने वापरत आहेत, त्याचं उपयोजन करत आहेत गोलंदाज अक्षय थेटे. अत्यंत चांगली गोलंदाजी. कभी गुड लेन पर रख रहे, कभी बैक ऑफ लेन डाल रहे, कभी शॉर्ट पिच गेंद कर रहे, कभी ऑफ कटर का इस्तेमाल कर रहे, भिन्न भिन्न प्रकार की गेंदें करते हुए अक्षय थेटे. अगली गेंद इस बार ऑन द राइज, गेंद को निकाल दिया है वाइड ऑफ डीप मिड विकेट. फील्डर है वहां पर लेकिन खराब फील्डिंग, मिस फील्ड और गेंद बाउंड्री के बाहर. 4 रन मिलेंगे. इसी बीच हमारे बीच में आगमन होने जा रहा है होम 11 बेस्ट ऑफ बोरशीती टीम के स्पॉन्सर किरवली के मशहूर उद्योगपति साई सेठ बजागे इनका, उनके साथ ग्रुप ग्राम पंचायत आमनेपाड़ा के माजी सदस्य डैशिंग एंड डायनामाइक सुभाष जाधव साहब, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है. या आप उनको देख सकते हो. और उनके साथ किरवली के समाज सेवक रमेश मंगल बजागे, आपका भी बहुत बहुत स्वागत है. केंद्रीय राज्य मंत्री पंचायती राज चषक 2024 में होम 11 बोरशेती टीम सेमीफाइनल में पहुंच चुकी है. होम 11 बोरशेती टीम के पुरस्कर्ता साई बजागे साहब. 2 षटकांचा खेळ संपला. 19 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. इथे मंचावरती ज्यांच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण फ्लेक्स डिझाईन आणि प्रिंटिंग प्राप्त झालं, सुजित डिजिटल आर्ट्स अँड फ्लेक्सचे मालक सन्मान्य सुजितजी पाटील सुरई, आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर आज ओपन तालुका ओपन हाफ मधील जी फायनल होणार आहे सिल्वर स्टार भिवंडी, मंचावरती सन्मान होतोय. आज आपल्याला लाभलेल्या अतिथी नारपोली वाहतूक विभागाचे API आदरणीय दीपकजी शेणवी साहेब यांचा सन्मान आपण मंचावरती करतोय. मी सरांना विनंती, आपण सन्मानाचा स्वीकार करा. स्पर्धेचे आयोजक आणि अंजूर गावचे सरपंच सन्माननीय सुकेशजी डाकी सरांना विनंती, आपण सन्मानित करा. नाथगढ़ टीम 2 ओवर्स के लिए 11 मिनट का वक्त आपने लिया है. स्कोर 19 पर 1. तीसरा ओवर लेकर शुभम जाधव. गेंदबाजी में पहला परिवर्तन. अच्छी गेंद बैकफुट पर जाकर खेला है उसको ऑन साइड में. 1 ही रन मिलेगा शायद. ओ यहां पर 2 की कॉल और गलत कॉल, बैट्समैन रन आउट. रवी डिंगोरे याच्या विकेटचं पतन झालेलं आपण पाहिलेले आहे. रवीने बाद होण्यापूर्वी 2 चौकार दरम्यान तिकडे आपल्याला दाखवले होते. चांगली सुरुवात स्वतःला मिळाली होती आणि त्यानंतर विकेट गमावलेली आहे रवी डिंगोरे याने. न्यू बॅटरी नवीन फलंदाज शहापूर टेनिस क्रिकेट विश्वातील एक धाकड फलंदाज म्हणून ज्याची चर्चा होत असते असा फलंदाज आतिश भांडे, जनरल ऑलराऊंडर आहे तो म्हणजेच गोठेगर ब संघाचा. सानवी 11 गोठेगर बी या नावाने हा संघ खेळतोय. बीस धावा धावफलकावर आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर तयार होत असलेला आपल्याला पाहायला मिळेल. शुभम जाधवने या अगोदरच्या सामन्यात या एंडने चांगली गोलंदाजी केली होती. यह हवा में खड़ी हो गई है, गेंदबाज गेंद के नीचे है और खुद की गेंदबाजी पर पिछले मैच में भी बढ़िया कैचेस लपके थे. इस बार भी कोई गलती नहीं शुभम जाधव द्वारा. एक और खिलाड़ी का काम तमाम. अब की बार बैट्समैन आउट हुए हैं जयंत डिंगोरे.
मी पडघ्याच्या एका स्पर्धेमध्ये पाहिलं होतं, मिनियन नावाचं कॅरेक्टर आलं होतं. आता हे जे 2 कॅरेक्टर्स आहेत त्यांनीही खरं तर आपला परिचय दिला तर फार बरं असेल. अजय, तुम्हाला काय माहिती आहे का या संदर्भात? इनके नाम तो मैं भी नहीं जानता हूँ लेकिन मनोरंजन बहुत कर रहे हैं। 20 पर तीसरा झटका लगा है गोटेगर बी को। अमित भांडे अब नए बैट्समैन। गजब की गेंदबाजी, लंबा ऊंचा कद है गेंदबाज का और हेड द डेक हार्ड, इस तरह की बॉलिंग कर रहे हैं शुभम यादव। ये उनकी गेंदबाजी की खासियत है, ज्यादा आगे रखने का प्रयास नहीं है, बैक ऑफ लेन डालने पर ज्यादा विश्वास दिखाते हैं, उसमें कामयाबियां भी मिलती जा रही है। पिछले मैच में 10 रन देकर 3 विकेट चटकाए थे क्वार्टर फाइनल में। सरफेस हिट करतायत जास्तीत जास्त, त्यामुळेच मग त्यांना तिथे उंची मिळते. इस बार ऑन साइड में ड्राइव करते हुए लॉन्ग ऑन मौजूद है, वहां पर अक्षय थेटे के पास गेंद जाती हुई 1 ही रन मिलेगा। और जो कार्टून हम देख रहे हैं यहाँ तात्या विंचू और उनके साथ चुटकी भी आ गई है। बाईक हवी आहे तुम्हाला? यस, मिळेल मिळेल. कूपन घ्या, बाईक मिळेल. ये देखिए तात्या विंचू, तात्या बिच्छू हिंदी में हम बोले तो और चुटकी। एक कॉम्बिनेशन अजय कोणतं आहे हे नेमकं? खरं तर त्यावर विचार करावा लागेल आपल्याला. आजकल कुछ भी हो सकता है लेकिन 21 पर 3 यहाँ पर एक अच्छे पार्टनरशिप की आवश्यकता है। 2 बल्लेबाजों के बीच में एक अच्छा कॉम्बिनेशन चाहिए और दोनों भाई है क्रीज पर, आतिश भांडे और अमित भांडे, और दोनों भी पावर हीटर है। अगदी बरोबर, त्या पद्धतीने ते खेळावं लागेल. पाहिजे अतिश विशेषतः जबाबदारी घेताना आपल्याला कदाचित पाहायला मिळेल सुद्धा. एक और बैक ऑफ लेन गेंद, खतरनाक गेंद, परफ्यूम डिलीवरी। फलंदाजांना नामोहरम करणारी कोणती गोलंदाजी आहे तर तिचा परिचय इथे दिलेला आहे शुभम जाधव या गोलंदाजाने. या अगोदरच्या सामन्यामध्ये रिलेटिव्हली कंपॅरेटिव्हली तितकी चांगली गोलंदाजी त्यांना सूर सापडला नव्हताही, परंतु इथे पहिलं षटक हाताळत असताना काय गोलंदाजी करतायत. सरप्राइझिंगली बाउन्स मिळतो, खांद्याचा पुरेपूर वापर करतायत आणि सरफेस सुद्धा हिट करतायत. त्याचबरोबर दिशा सुद्धा चांगली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर बाउन्सर चेंडू हाताळायचा असेल तर इट शुड बी वेल डिरेक्टेड असं म्हटलं जातं. हे डिरेक्शन सुद्धा चांगलं राहिलेलं आहे गोलंदाज शुभम जाधवचं. देखिए बिल्कुल हाफ ट्रैकर नहीं कर रहे हैं, जस्ट बैक ऑफ लेंथ रखते हुए वहां से अतिरिक्त उछाल प्राप्त कर रहे हैं और लाइन उनकी बहुत बढ़िया है। अगली गेंद ओवर द विकेट, इस बार फुलर लेंथ। अब की बार लेंथ में परिवर्तन किया, बैट्समैन शायद तैयार ही नहीं थे, फुल लेंथ गेंद के लिए बीट किया। एक और डॉट गेंद और इसके साथ ही ये सफल ओवर समाप्त होता हुआ। मात्र 2 रन खर्च किए इस ओवर में और एक बैट्समैन को आउट भी किया, एक बैट्समैन रन आउट भी हुए। 3 ओवर का खेल समाप्त। गोठेगर बी टीम का स्कोर केवल 21 रन 3 विकेटों के नुकसान पर और 16 मिनट का वक्त लिया है पहले 3 ओवर्स के लिए। नानकर टीम आपको Thank ये you. चौथा ओवर सिर्फ 4 मिनट में पूरा करना है। मंचावर उपस्थित अतिथींचा सन्मान आपण इथे संपन्न करतोय. खोणीवरून या मंचाची शोभा वाढवतायत सन्मान्य डॅनिजी म्हात्रे. आम्ही विनंती करतो आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या. खोणी गावचे निश्चित सुकेश दादा डाके, निलेश दादा पाटील यांचे मित्र सन्मान्य डॅनिजी म्हात्रे यांचा सन्मान इथे संपन्न होतोय. त्याचबरोबर सन्मान्य मनोजजी ठोंबरे कोणीगाव या अतिथींनाही सन्मानित करण्यात येते. विनंती करतो आपण आमच्या या गोड सन्मानाचा स्वीकार करा. सातत्याने या मंचावरती अतिथींची मांदियाळी आपल्याला बघायला मिळते आणि अशा सर्व अतिथींना सन्मानित करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. मनोजजी ठोंबरे खोणीगाव यांचा सन्मान मंचावर संपन्न होतोय. एक और विकेट का पतन अक्षय थेटे के खाते में सफलता। अमित भांडे 1 रन बनाकर पेविलियन में। 21 पर 4 गोठेगर बी। आपल्याला असं वाटलं होतं अजय की हे कॅरेक्टर्स आपल्याला कुपन मधली गाडी मागतायत, परंतु तसं नसताना खरोखरची गाडी त्यांना हवी आहे. पूल करण्याचा प्रयत्न फलंदाजाने दरम्यान केला होता. टॉप एज लागली होती, चेंडू सरळ उंच हवेमध्ये उभा राहिला होता आणि चांगला झेल दरम्यान तिकडे संपन्न केला गेला. मानकोली ग्रामपंचायतीचे कर्तृत्ववान माजी सरपंच, त्याचबरोबर नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय गणेश दादा केणी अर्थात जिग्या दादा यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये झालेले असेल. विनंती असेल जिग्या दादा मुख्य व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हा.
एक और नए बल्लेबाज अब मैदान में पहुंचे हैं, कैप्टन आए हैं रोहन शेळके। और कप्तान हालांकि कई बार ओपन कर चुके हैं, लेकिन इस सेमीफाइनल मुकाबले में छठे नंबर पर। या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा या पद्धतीचा क्रम आम्ही पाहिला होता. आमचे जे कार्टून्स आहेत त्यांना विनंती असेल आपल्यामुळे खेळ थांबू नये याची दक्षता आपण घ्या. अक्षय थेटे का ये दूसरा ओवर। ओहो, तेज निकली गेंद और इस बार थोड़ा कम उछाल था। बल्ला गेंद के ऊपर था, गेंद बल्ले के नीचे से गुजरी विकेट कीपर के पास, बिंदी गेंद। मोठ्या सामन्याचा थोडाफार तरी दबाव इथे खरं तर सानवी 11 गोटेकर बस संघाच्या फलंदाजीत अजय आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेला आहे. कारण एरवी आक्रमक फलंदाजी करणारे फलंदाज थोडे चाचपडत खेळत आहेत. दबाव में रखा है नानकर के गेंदबाजों ने। धीमी गति की बाउंसर, और इससे पहले भी हमने देखा है अक्षय थेटे को ये धीमी गति की बाउंसर डालते हुए 1 फॉर द ओवर का इशारा करते हुए अंपायर। बहुत कम गेंदबाज ऐसे रहे हैं जिन्होंने स्लोवर बाउंसर का इस्तेमाल किया है। अगदी बरोबर आहे. आतापर्यंत अनेक गोलंदाज आपण पाहिले, जवळजवळ 10 विकेट हॅट्रिक्स या स्पर्धेमध्ये पूर्ण झालेले आहेत. परंतु या पद्धतीचा चेंडू वापरात आणणारे फार कमी गोलंदाज आहेत, ज्यामध्ये अक्षय थेटे आपल्याला पाहायला मिळत आहे. पहला T20 विश्व कप जो दक्षिण अफ्रीका में खेला गया था, जिसको भारत ने जीता था, उसमें शॉन पॉलक ने इस गेंद का इस्तेमाल किया था, स्लोवर बाउंसर का। अलीकडे हार्दिक पांड्या सुद्धा त्याच्या गोलंदाजीमध्ये स्लोअर बाउन्सरचा वापर योग्य रीतीने करत असलेला अनेकदा आपण पाहिलेला आहे. बहुत ही चतुराई के साथ गेंदबाजी की जा रही है नानकर टीम द्वारा। स्कोर इस समय केवल 22 रन 4 विकेटों के नुकसान पर। अब केवल 9 गेंदों का खेल पारी में शेष है। कुछ बड़े हिट चाहिए ताकि स्कोर 40 के पार जाए, और वहां से संघर्ष किया जा सकता है। इस बार दिशाहीन गेंद तेज करना चाहते थे, लेग स्टंप के बाहर भटकते हुए अक्षय थेटे। अतिरिक्त गती इथे शोधण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाज अक्षय थेटेने, आणि त्याचमुळे दिशेवरचं नियंत्रण त्याचं हल्लं होतं, खालावलं होतं, आणि दिशाहीन गोलंदाजी खरं तर इथे आपण या चेंडूवर पाहिली आणि वाईडच्या रूपात एक अवांतर धाव मिळाली. एकूण धाव आतापर्यंत आपण पाहत आहात 23. थेटे ओवर द विकेट, और थोड़ा जल्दी खेल बैठे। अब की बार जो गति थी उसको भांप नहीं पाए थे। ऑन साइड में स्विंग करना चाहते थे, डिप स्क्वायर लेग की तरफ संभव था, लेकिन बल्ले पर ले नहीं पाए। कोई रन नहीं इस गेंद पर। तीक्ष्ण, धारदार आणि जीवघेणी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अक्षय थेटेची आपण पाहिलेली आहे. विविधता तुम्हाला करता येते, परंतु ती योग्य रीतीने करता आली पाहिजे. त्याचबरोबर रिदम आणि ऍक्शन मध्ये अजय कोणताही बदल नाही, त्याचमुळे फलंदाज भुजकळ्यात पडतायत वारंवार. जी हाँ, पिक ही नहीं कर पा रहे बल्लेबाज उनको। हालांकि आतिश भांडे डेथ ओवर्स के स्पेशलिस्ट बैट्समैन माने जाते हैं। हेलीकॉप्टर उड़ाया है, तेज स्ट्रोक, लेकिन फील्डर मौजूद, कोई गलती नहीं। लॉन्ग ऑन खिलाड़ी द्वारा धीरज ने अच्छा कैच लपका और आतिश भांडे भी आउट। जे डॉल्बी साऊंड सिस्टमचा वापर केला जातो त्या पद्धतीने इथे आपल्याला ही सगळी सिस्टम वापरली गेलेली आहे. डीजे दीपा म्हात्रे यांच्या वतीने खरं तर इथे ध्वनी व्यवस्था केली गेलेली आहे. त्यांच्या कार्याचं आपण कौतुक करूया. 23 धावा धावपलकोर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असलेला आपण पाहू शकाल. मनीष लहाणे येत आहेत फलंदाजीसाठी क्रमांक 7 वर, आणि या षटकातील एका चेंडूचा खेळ यशस्वी आहे. मोठा सामना आहे, मोठ्या सामन्याचा दबाव तुम्हाला शोषता आला पाहिजे, आणि तेच करतायत इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाचे गोलंदाज विहान 11 नानकर. आतापर्यंत त्यांनी प्रेशर चांगल्या पद्धतीने इथे मॅनेज केलेला आहे. इस बार भी गेंद हवा में है, लेकिन अब की बार सुरक्षित इलाका और 4 रन। लोक सारी अशी थटत होते, एंट्री भारी आहे जनतेचा तो रखवाला, सारा महाराष्ट्र मानतोय त्यांना, कित्येक होतील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील, होऊन जातील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील। बहुत बेहतरीन स्ट्रोक मनीष लाहने के बैट से डाउन द ग्राउंड खेला। फील्डर ने कोशिश पूरी की थी, लेकिन उनके पहुंच से बाहर, गेंद बाउंड्री के बाहर। 4 रनों के लिए महत्वपूर्ण चौका, और इसके साथ ही ओवर समाप्त होता हुआ। 4 ओवर के पश्चात स्कोर हुआ है 27 रन, विकेट गिरी है 5। हॅलो, मंचावरती आपले अतिथी उपस्थित होत आहेत, ज्यांच्या आगमनानं या मंचाची या स्पर्धेची शोभा वाढते. मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे
अधिकारी IDSC रवी रंजन उपाध्याय सरांचं आगमन इथे होतंय. जी युनिट मानखुर्द त्या ठिकाणी ते सेवारत आहेत आणि ऑल इंडिया रँकिंग UPSC मध्ये 2014ला 32वा रँक त्यांनी मिळवलेला आहे. तेजपूर आसामवरून ते आता मुंबईत दाखल झालेले आहेत आणि भारतीय सैन्य दलातील मिलिटरीतील इंजिनिअरिंग क्षेत्रातील एक मोठे अधिकारी मंचावरती उपस्थित होत आहेत. IDSC रवी रंजन उपाध्याय साहेब, आम्ही साहेबांचं मनापासून स्वागत करतो. काही मान्यवरांचं आगमन निश्चितच मुख्य अतिथी कक्षाच्या दिशेने होत आहे, त्यांचंही आपण स्वागत करूया. भारतीय सेनेला ज्यांचा मोठा सपोर्ट असतो, मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मधील IDSC रवी रंजन उपाध्याय सरांचं इथे आगमन झालेलं आहे. 2014ची UPSCच्या बॅच मध्ये ऑल इंडिया रँक 32 ज्यांनी प्राप्त केलेली आहे. अत्यंत हुशार, अत्यंत कर्तबगार अधिकारी रवी रंजन उपाध्याय सरांचं इथे आगमन होतंय. आम्ही मनापासून आपलं स्वागत करतो. केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक 2024 मध्ये रवी रंजन उपाध्याय सरांचं मनापासून स्वागत, सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या सोबत आपण पाहता मुकेश पारधी यांचंही आगमन झालेलं आहे की जेही खरं तर त्याच सेवेमध्ये रुजू आहेत, त्यांचंही आपण स्वागत करूया. मैदानाच्या आतमध्ये झेल सुटले अजय, 2 धावा दरम्यान मिळालेले आपण पाहिलेले आहेत. साहिल जाधवच्या वतीने शेवटच्या षटकाला इकडे सुरुवात झालेली आहे. हळुवारपणे स्कोर जर अपन पाहिला तर तो 29 अर्थात 29 वर जाऊन पोहोचतो. मयूर दल भी थे गेंद के नीचे और थोड़ा आश्चर्यजनक लगता है कैच ड्रॉप होना, क्योंकि पूरे टूर्नामेंट में फील्डिंग का स्तर लाजवाब रहा है नानकर टीम का. 2 रनों से आगे बढ़ता हुआ स्कोर 29 रन 5 विकेटों के नुकसान पर. 5वां और आखिरी ओवर पारी का इस समय चल रहा है. गेंदबाजी कर रहे हैं युवा गेंदबाज साहिल जाधव और खासा इंप्रेस किया है साहिल ने अपनी गेंदबाजी से. अगदी बरोबर आहे. फसवी गोलंदाजी करतायत साहिल जाधव. दोन्ही बाजूने चेंडू वळवण्यामध्ये खरं तर ते सुद्धा सक्षम आहेत. रोहन के पास स्ट्राइक, पुलर लेंथ सामने खेला है. लॉन्ग ऑन को काफी सीधा रखा गया है, यानी कि ये रणनीति का हिस्सा था कि गेंद आगे डालनी है. लॉन्ग ऑन स्ट्रेट रखा हुआ है अक्षय थेटे वहां पर. तो पूरी जो प्लानिंग है उसके मुताबिक ही खेल चल रहा है नानकर टीम का. या पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला खोलवर टप्प्यावर टाकण्यासाठी प्रवृत्त करत असते. तुम्ही जर लेंथ आखूड टप्प्याची दाखवली की स्क्वेअर ऑफ द विकेट, मग ऑफ साइडला अथवा ऑन साइडला मोठे फटके येत असतात. आदरणीय रवि रंजन उपाध्याय साहब मंच पर मौजूद है, उनका हार्दिक स्वागत. अब की बार दूर रखा बैट्समैन से और पूरी तरह से छकाया. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. रूम बनाने को देख रहे थे बल्लेबाज, यानी कि बल्लेबाज के फुटवर्क को, उनके मन को पढ़ते हुए मानो गेंदबाजी की जा रही है. सभी गेंदबाजों ने कमाल की गेंदबाजी की है. अक्षय थेटे ने 2 ओवर्स में 12 रन देकर, बल्कि 15 रन देकर 3 विकेटें चटकाई. 2 रन देकर 1 विकेट शुभम के खाते में. इस बार फुल टॉस है, ड्राइव कर दिया है, गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर पर. फील्डर तैनात है वहां पर. ये कमजोर गेंद थी लेकिन गैप में नहीं खेल पाए. सिर्फ 1 रन मिलता हुआ और निराश है अपने आप से ही बल्लेबाज मनीष. 1 रन से स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 31 रन 5 विकेटों के नुकसान पर, यानी कि बिल्कुल कछुए की चाल है गोठेगरबी की. काय म्हणाला अजय, गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे की फलंदाजांनी चुका केलेल्या आहेत या डावामध्ये? कारण 2च चेंडूचा केस धावफलक 31 पर्यंत जाऊन पोहोचलाय. मुझे लगता है कि गेंदबाजी बहुत ही बेहतरीन स्तर की रही है. इस बार खोदकर निकाला हवा में गेंद, फील्डर से दूर. बेहतरीन शॉट, 4 रन मिलेंगे. तुमची कीर्ती मोठी सदा है तुम्ही जनतेसाठी. सदा है तुम्ही जनतेसाठी, सदा है तुम्ही जनतेसाठी. गोरगरिबांच्या राहतात पाठी. बुडत्याला काडीचा आधार, अशा पद्धतीने मराठीमध्ये एक फार चांगली फ्रेज आहे आणि तो आधार देण्याचा प्रयत्न केलेला आहे संघाचे संघनायक रोहन शेळके. रोहन शेळके डाऊन द ग्राउंड, डाऊन द ऑर्डर खेळत आहेत. या अगोदर सुद्धा आपण ही चर्चा छेडली होती. आता हा सामना कसा रंगेल पुढे, त्याचा रिझल्ट काय असेल, त्यानंतर ती चर्चा किंवा त्याची कारण मीमांसा विचारात घेतली जाईल. अजय, शुरुआत में थोड़ा स्ट्रगल किया उन्होंने, लेकिन अब अच्छे शॉट्स खेलते हुए इस बार देखा, परखा और जाने दिया. अंपायर की तरफ आशा भरी निगाहों से देख रहे. अंपायर ने थोड़ा वक्त लिया और अब वाइड का इशारा करते हुए हेमंत शेट्टी. स्कोर में इजाफा. स्कोर अब 36 रन
हालांकि इस टूर्नामेंट में हमने देखा है पिछले 4-5 दिनों में अंडर फ्लडलाइट्स काफी लो स्कोरिंग मैचेस और काफी इंटरेस्टिंग हुए हैं, काफी रोमांचक हुए हैं. अगदी बरोबर आहे. तिथपर्यंत तर जाऊन डाव पोहोचलाय असं बघूया आपण. एक 35 धावा धोपलकोर जोडल्या गेलेले आहेत. शेवटचं षटक आणि शेवटचा चेंडू या सत्रातील. अंतिम गेंद तान दिया है आसमान में, ये स्कायर है. फील्डर बहुत दूर से आते हुए अक्षय थेटे, ओ उनके गोदी में गिरी जरूर, लेकिन आखिरकार कैच ड्रॉप. 2 रन पूरे करते हुए रोहन शेळके और इसके साथ ही पारी समाप्त होती हुई सेमीफाइनल मैच में सानवी 11 गावदेवी गोठेवकर बी टीम की कुल रन संख्या 38, 5 विकेटों के नुकसान पर. और फाइनल में पहुंचने के लिए 39 रन बनाने होंगे विहान एंटरप्राइजेस गावदेवी नानकर को. इस समय तो नानकर का खेमा काफी खुश होगा. ढोल नगाड़ों के साथ दर्शक पहुंचे हैं स्टैंड्स में. स्वागत है आप सभी का केंद्रीय राज्य मंत्री पंचायती राज चषक 2024 में. थँक्यू. आज या मंचावरती उपस्थित आहेत डिस्कवरी टीव्ही न्यूजच्या पत्रकार आशाजी माळी. आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत. त्यांच्याबरोबर त्यांच्या सहाय्यक वैष्णवीजी माळी आणि खुशीताई माळी, आपल्या सर्व अतिथींचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. यानंतरचा सामना एक्झिबिशन मॅच आहे. पोलीस बांधव विरुद्ध आयोजक. मी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेल, आपण टॉससाठी या. पोलीस बांधव टीमचे संघनायक आणि आयोजकांच्या टीमचे संघनायक, आपण टॉससाठी मंचावर उपस्थित राहा. लगेच टॉस होणार आहे इनिंग ब्रेकमध्ये. आपण स्क्रीनवरती बघतोय जे भारतीय सेनेचे उच्च पदस्थ अधिकारी आहेत. भारतीय सेनेला जो इंजिनियरिंग सपोर्ट लागतो, तो सपोर्ट ज्यांच्या माध्यमातून मिलतो, IDSC रवि रंजन उपाध्याय सर यहाँ पर मंच के ऊपर मौजूद है. हम उनका तहे दिल से स्वागत करते हैं. 2014 के जो UPSC के एग्जाम हुए थे, उसी एग्जाम्स में ऑल इंडिया 32 रैंक उन्होंने हासिल की है. और ऐसे एक बड़े अधिकारी आज इस मंच के ऊपर विराजमान है. हम रवि रंजन उपाध्याय साहब का तहे दिल से फिर से एक बार स्वागत करते हैं. संघनायक चला. पोलीस बांधव टीमचे संघनायक आणि आयोजकांची टीम, आयोजकांचे संघनायक. टॉस आपण इथे कव्हर करणार आहे. चला कॅप्टन्स, आपण टॉससाठी यायचं आहे. तत्पूर्वी आपण काही सन्मान या मंचावर पार पाडणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित आहेत ओम 11 बोरशेती संघाचे पुरस्कर्ते, किरवलीचे प्रसिद्ध उद्योगपती साई शेठ बजागे. बोरशेती संघाने अफलातून कामगिरी केली आहे. सेमीफायनल पर्यंत त्यांनी मजल मारलेली आहे. त्यांचं आव्हान जिवंत आहे या स्पर्धेमध्ये, त्यामुळे साई शेठ बजागे अतिशय खुश आहेत. सुखेश दादा डाकी यांच्या शुभ हस्ते त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. आज साई शेठ बजागे यांचे चिरंजीव ओम बजागे यांचा वाढदिवस आहे आणि साई शेठ बजागे यांच्या अर्धांगिनी यांचा देखील वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ओम देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, यांच्या नावानं बोरशेती संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहे. साई शेठ बजागे यांचा हा शुभ सन्मान. ओम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत आमणे आमणेपाडाचे डॅशिंग माजी सदस्य सुभाषजी जाधव देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तर त्यांना देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. क्रिकेटचे फार मोठे चाहते आहेत सुभाष दादा.
माननीय श्री सुभाषदादा जाधव अमणीपाडा यांचा हा शुभ सन्मान केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2024 मध्ये. त्यानंतर किरवलीचे समाजसेवक रमेश मंगळ बजागे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, तर त्यांना देखील आपण करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. या स्पर्धेचे आयोजक सुकेशदादा डाकी यांच्या शुभ हस्ते हे सन्मान या व्यासपीठावर पार पाडले जात आहेत. स्वतः चांगले क्रिकेटपटू आहेत रमेशजी बजागे, आज या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. थँक्यू सो मच. सान्वी 11 गोठेकर ब आणि विहान 11 नानकर या दोन संघांदरम्यान मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सेमीफायनलचा सामना सुरू आहे. पहिलं सत्र संपलंय. सान्वी 11 गोठेकर ब संघाने 38 धाबा धावपलकर जोडल्यात. 39 धाबांचं लक्ष्य इथे फॉलो केलेलं आहे. दिशा दिलेले एक क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. गली रिजन मध्ये चेंडू अडवतायत, त्यानंतर फेकी सुद्धा केली जाईल. एक धाव्या धावपलकर जोडली गेलेली खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. मोरेश्वर सुतार आणि मयूर दळवी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर दाखल झालेली आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये फलंदाजीसाठी चर्चेत राहिलेला फलंदाज अर्थात मोरेश्वर सुतार सलामीसाठी आलेला आहे. निरंतरता देखने को मिली है मोरेश्वर सुतार के बल्लेबाजी में. एक अर्धशतक जड़ा है. क्वार्टर फाइनल, सेमीफाइनल जैसे बड़े मैचेस में अक्सर अच्छा खेलते हैं. पायांमध्ये ठेवलेला चेंडू, प्रचंड ताकदीचा वापर केला, मनगटी ताकद दाखवली आणि मिळाला अंतर षटकाराचा. फटका दर्जेदार षटकार. पाटील साहेबांच्या नावाचा होतो दिल्लीत जय जयकार. कपिल पाटील साहेबांच्या नावाचा महाराष्ट्रात जय जयकार. क्या कमाल का माहौल बना हुआ है यहाँ पर अंजुर के सिद्धि विनायक क्रिकेट ग्राउंड पर. स्वर्गीय मनीभाई पाटिल स्टैंड में नानकर के काफी समर्थक. ये गेंद बिल्कुल स्लॉट में गिरी हुई गेंद थी. तगड़े बल्लेबाज है और तगड़ा प्रहार किया है ऑन साइड में. शानदार छक्का मयूर के बैट से. शार्पीज ऑपरेटरला विनंती असेल, ज्यावेळेस इन प्ले असतं म्हणजे खेळ ज्यावेळेस सुरू असतो त्यावेळेस आपल्याला शार्पीज थोड्या आवरायच्या आहेत. स्वतःला आवरा म्हणजे शार्पीज आवरतील. समोर ठेवलेला चेंडू मागच्या बाजूने जातोय. प्लेड ऑन होण्याची शक्यता इथे नाकारता आली नसती. फुललेंचा चेंडू होता. हा प्रवास गोठेघर ब संघासाठी आज अत्यंत खडतर असणार आहे, कारण त्यांना फक्त आणि फक्त 38 धाबांचं कुशन आहे. इन्व्हेस्टमेंट कमी आहे असं अलीकडच्या काळामध्ये आपण म्हणत असतो. गोठेघर ब संघाचे पुरस्कर्ते महेंद्र डिंगोरे आणि आतिश डोंगरे यांना आपण पाहू शकता. त्याचबरोबर नानकर संघाला राकेश पाटील यांनी स्पॉन्सर्ड केलेलं आहे आणि ते खुश असतील ज्या पद्धतीने नानकर या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळलेला आहे. ग्रुप ग्राम पंचायत खिरवली इताड़े के विद्यमान सरपंच जगन सेठ पाटिल भी हमारे साथ जुड़े हुए हैं. ऑनलाइन इस मैच का मजा ले रहे हैं और दोनों भी टीमों को ऑल द बेस्ट उन्होंने कहा है. और यहाँ पर पैडल स्वीप लगाने का प्रयास था. ये कुछ मनपसंद स्ट्रोक है मोरेश्वर के, जो बिहाइंड स्क्वेयर वो काफ़ी अच्छा खेलते हैं. चाहे स्कूप की हम बात करें या फिर स्वीप शॉट, थोड़ा बिहाइंड स्क्वेयर खेलते हैं, पैडल स्वीप खेलते हैं, पैडल स्कूप करते हैं. लेकिन अब की बार चूक गए थे. आधी मटके गेंदबाजी कर रहे हैं. काफ़ी प्रतिभाशाली गेंदबाज है और विकेट की सख्त ज़रूरत है पहले ओवर में, खासतौर पर गोठेकर बी को. उजव्या बाहेरचा चेंडू त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. फुटवर्क ज्या पद्धतीने वापरायला हवे आहे त्या पद्धतीने वापरता आलेलं नाही, किंवा मग पर्पजफुली वापरत नाही असं आज आपण म्हणू शकतो. ज्या पद्धतीने थोडे हेजी वाटतायत इथे फुटवर्कच्या बाबतीत फलंदाज मोरेश्वर सुतार. जी हाँ, ऐसा देखने को मिला है पिछली कुछ गेंदों में, लेकिन गेंदबाज चतुराई के साथ गेंदबाजी कर रहे हैं. आधी मटके पॅनमध्ये ठेवलेला चेंडू, बॅटचा फेस ओपन करत असताना फक्त आणि फक्त दिशा दिलेली आहे. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मिळेल. याचबरोबर पहिलं षटक इथे संपुष्टात येत आहे. पहिल्या षटकाच्या अंती धावपलकर धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 10 आणि 39 धावांचं टार्गेट इथे गाठायचे सामना जिंकण्यासाठी विहान 11 नानकर या संघाला. अच्छी शुरुआत मानी जा सकती है विहान एंटरप्राइजेस नानकर टीम के लिए. 10 रन बिना किसी नुकसान के. लक्ष्य केवल 39 रनों का है फाइनल में पहुंचने के लिए. अब 4 ओवर्स में 29 रन चाहिए. विकेट जल्द से जल्द चटकाना होगा और किफ़ायती गेंदबाजी तो हर ओवर में करनी होगी, तभी जाकर ये मैच रोमांचक स्थिति में लेकर जा सकते हैं गोठेघर बी के गेंदबाज. फार मोठं संकट समोर आहे. त्याला कशा पद्धतीने पेलायचं हे ठरवावं लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला. गोठेघर ब संघ आपण पाहिलेला आहे. या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी त्यांची सुद्धा राहिलेली आहे आणि त्यांच्या गावचे उपसरपंच महेंद्रजी डिंगोरे, त्याचबरोबर आतिजी डोंगरे साहेबांचा हा संघ आहे आणि राकेश पाटील यांची नजर सुद्धा या संपूर्ण भिवंडी तालुक्यातील संघांवर चांगली राहिलेली आहे आणि त्याने नानकर संघाला पीक केलेलं आहे. इथे टॉस साठी मी पुन्हा एकदा विनंती करतोय. पोलीस मित्र टीम आणि आयोजक टीम संघनायकांनी उपस्थित राहा.
दोन्ही संघनायक ताबडतोब मंचावरती या. टॉस होणं गरजेचं आहे कारण 4 षटकं फक्त राहिलेले आहेत, त्याच्यानंतर लगेच आपल्याला मॅच खेळायची आहे. पोलीस बांधव टीमचे संघनायक आणि या आयोजक टीमचे संघनायक. आतिश भांडेच्या वतीने दुसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये इथे सुरुवात केली जाईल. ट्रम्प कार्ड गोलंदाज आहेत. या महत्वाच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. 24 चेंडू आणि 29 धावा असं उरलेलं समीकरण. यावेळेस टॅप केलेलं आहे. ऑफसाईड रिजन मध्ये क्षेत्ररक्षक फॉरवर्ड पॉइंटला येत आहेत, चेंडू अडवत आहेत. एक धाव इकडे मिळालेली आपण पाहू शकाल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक 3 क्षेत्ररक्षकांचं कुशन आहे आउटसाइड दी सर्कल आणि त्या क्षेत्ररक्षणाची रचना जर आपण पाहिली तर या अगोदर स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक होते, त्यांना थोडे आता वाईट केलं जात आहे. जहाँ एक डिप स्क्वायर लेग रखा गया है, एक लॉन्ग ऑन थोड़ा सा वाइड है और एक सामने आप देखोगे तो वी में लॉन्ग ऑफ भी रखा गया है मयूर दलवी के लिए. 3 खिलाड़ी बाउंड्री पर. पावर प्ले का दूसरा और अंतिम ओवर चलता हुआ. स्मैश किया है, ऑन द राइज खेला है, फील्डर है गेंद के नीचे और कोई गलती नहीं. अच्छा कैच. पहली सफलता आतिश पांडे के खाते में. पहली सफलता मिली है सानवी 11 गोटेगर बी को. पहिले केंद्रीय मंत्री आगरी समाजाचे झाले, जनतेच्या या आशीर्वादानं साहेब नावाला आले. जनतेच्या या आशीर्वादानं साहेब नावाला आले. कपिल पाटील साहेब पहिले केंद्रीय मंत्री आगरी समाजाचे झाले, जनतेच्या या आशीर्वादानं साहेब नावाला आले. जनतेच्या या आशीर्वादानं. थँक्यू. इथे नाणेफेकीसाठी दोन्ही संघांचं स्वागत आहे. आयोजकांच्या टीमचे संघनायक चला. मॅच सुरू राहील. आपण इथे टॉस कव्हर करणार आहोत. आयोजक टीमचे संघनायक, पोलीस बांधव टीमचे संघनायक इथे उपस्थित आहेत आणि या ठिकाणी IDSC रवि रंजन उपाध्याय सरांना विनंती आहे. आपको विनंती, आप टॉस के लिए आइए. त्याचबरोबर सन्मान्य जगदीशजी पाटील, हॉटेल साया ग्रँड रिसॉर्टचे मालक जगदीशजी पाटील सरांना विनंती, आपण या. दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस इथे संपन्न होणार आहे. एवन जोडी और केंद्रीय मंत्री असा कॉल आहे. आयोजक टीमचा कॉल एवन जोडी केंद्रीय मंत्री. तर पोलीस टीमने टॉस जिंकलेला आहे. पोलीस टीमशी निश्चित आपण थोडीशी चर्चा करू. मान्यवरांना विनंती, आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. साहेब, आपल्याला आपण टॉस जिंकलेला आहे. खरं तर पोलीस क्रिकेट खेळतायत ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आपण सेवेत सहभागी होण्याच्या अगोदर खेळाडू होता की आत्ता खेळताय? नाही, निश्चितच आम्ही क्रिकेट हे लहानपणापासूनच जशी आवड आहे त्यापासून खेळतो. पण आता बऱ्याच वर्षानंतर आमचा एक ग्रुप झाला. त्या ग्रुपने ठरलं का आपण पण काहीतरी छंद जोपासू. तेव्हापासून मग आमची टीम तयार झाली. मागील 2 ते 3 वर्षापासून आम्ही सेंट्रल मैदानला क्रिकेट चालू केलं आहे. आता आमची पण इच्छा आहे की आम्ही पण कुठेतरी सहभाग नोंदवा. त्यामुळे आमच्या आयोजकांचा धन्यवाद आहे का त्यांनी आम्हाला ह्या टीम इथं खेळण्याची संधी दिली. धन्यवाद. कुठल्या कुठल्या पोलीस स्टेशनवरून आपण अधिकारी इथे आज खेळण्यासाठी आणलेले आहेत? तसं पाहिलं तर ठाणे नगर पोलीस स्टेशन, ट्रॅफिक डिव्हिजन, मुंबईला पण काही लोक, काही QRTला लोक आहे, काही हेडक्वार्टरचे लोक आहे. असे जे ठाणे शहर पोलीस स्टेशनच्या जवळपास सगळ्याच डिव्हिजनमधले अधिकारी कर्मचारी सर्व एकत्र खेळत आहे. निश्चित आपलं स्वागत आहे. आपला निर्णय काय असेल? आम्ही बॅटिंग करणार आधी. 4 षटकांची मॅच आहे. शुभेच्छा असतील आपल्या टीमला. यानंतर आयोजकांची टीम आहे. मागचे 2 महिने तुम्ही इथे प्रयत्न करताय, आयोजनामध्ये व्यस्त आहात. क्रिकेट खेळायला सरावाला वेळ मिळालेला नसेल, पण या मॅचकडे कसे बघाल? पोलीस मित्र टीम समोर आहे. मित्र संघ आहे आणि आम्ही एक एन्जॉय करू ही मॅच. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. पोलीस बांधवांनी टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. टॉस बॉक्स मधून इतकंच. आता कॉमेंट्री बॉक्स मधून आपण समालोचनाचा आस्वाद घेऊ. थँक्यू. इट्स अ वाईड बॉल. हा चेंडू वाईड आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की मयूर दळवी या अगोदर बाद झाले होते. त्यानंतर धावबाद होता होता फलंदाज दरम्यान तिकडे वाचले होते. ओव्हर स्टेप नाहीये.
14 ऑन द बोर्ड, 14 धावा धावपलकावर जोडल्या गेल्या खरं तर आपण पाहू शकाल. आणि ब्रास बँड पथक सुद्धा दरम्यान इकडे दाखल झालेले आहे क्रीडानगरीमध्ये. त्यातून अजून चांगली वातावरण निर्मिती आज इकडे झालेली आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज आतिश भांटेच्या वतीने हे षटक हाताळलं जात आहे. फुलटॉ चेंडू आहे, मिड ऑफच्या अगदी जवळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक दूरवर उपस्थित आहेत, लॉंग ऑनला चेंडू पर्यंत पोहोचले, अडवलाय आणि यानंतर फेकी केली जाईल. मला असं वाटतं नानकर गावामध्ये जवळजवळ 2 ते 3 ब्रास बँड पथकं आहेत आणि त्या सगळ्यांचा चांगला सपोर्ट इथे नानकर संघाला आपल्याला मिळालेला पाहायला मिळतो. टॉस के दौरान मोरेश्वर ने कहा भी था कि केवल नानकर वासियों का नहीं बल्कि पूरे आमने लोनार परिसर का उनको सपोर्ट मिल रहा है इस टूर्नामेंट में. लेकिन गोठेगर बी टीम भी एक जुझारू टीम है, भले ही थोड़ा कम स्कोर बनाया है लेकिन फाइट बैक किया जा रहा है. 15 पर 1 इस समय नानकर. अतिशचा चेंडू आहे, डबल मॅन्डेट फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवातीला उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, त्यानंतर मला असं वाटतं मन बदललं फलंदाजाने आणि त्यानंतर स्पेअर ऑफ द विकेट कट करण्यासाठी निघाले होते, परंतु त्यामध्ये सुद्धा यश मिळालं नाही. 2 षटकं संपतायत, हळूवारपणे हे षटक पूर्ण केलं गेलं आतिश भांडेच्या वतीने, ज्यामध्ये 1 फलंदाज बाद झालेला आपण पाहिला. 4 धावा एकूण खर्च झाल्या 2 षटकांच्या अंती. एकूण धावा धावपलकर आपण पाहिल्या तर त्या आहेत 15. 1 गडी बाद झालेला आहे. समीकरणाकडे जर नजर टाकली तर 18 चेंडू आणि 24 धावा असं समीकरण त्यानंतर उरलेलं आहे. मंचावर उपस्थित अतिथींचा सन्मान संपन्न होते आज, ज्यांच्या आगमनानं या मंचाची शोभा वाढते. हॉटेल साया ग्रँड रिसॉर्टचे मालक सन्माननीय जगदीशजी पाटील यांचा सन्मान मंचावर संपन्न होतोय. विनंती करतो आपण जगदीश पाटील यांना आपण या आणि सन्मानाचा स्वीकार करा. स्पर्धेचे आयोजक महाराष्ट्रातील सुपरस्टार A1 जोडी सुकेश दादा डाकी, माजी सरपंच अंजूर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे संपन्न होईल. त्यांच्या समवेत अंजूर गावचे सरपंच सन्मान्य अविनाशजी दोडे उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांचा इथे सन्मान होतोय. हॉटेल साया ग्रँड रिसॉर्टचे मालक सन्मान्य जगदीशजी पाटील यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. 18 गेंदे 24 रन. आदि की गेंद ड्राइव किया है सीधे फील्डर के पास, वहां पर एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी सर्कल के थोड़े अंदर थे, उसके बावजूद भी रन रोक नहीं पाए. थोडा उशीर झाला होता चेंडू त्यांच्याकडे पोहोचायला, त्याचमुळे खरं तर इथे ही धाव पूर्ण झालेली आहे. सॉफ्ट हँडेडली ज्यावेळेस तुम्ही खेळता त्यावेळेस चेंडू कमी गतीने क्षेत्ररक्षकापर्यंत जातो आणि त्याचमुळे मग फलंदाजांना धावा बनवण्याची संधी तिकडे मिळते. लेकिन अब देखिए सेमीफाइनल मुकाबले का दबाव. थँक्यू सर. मंचावर उपस्थित अतिथी सुजित डिजिटल आर्ट्स अँड फ्लेक्सचे मालक सन्मान्य सुजित पाटील सुरई यांचा सन्मान होतोय. या स्पर्धेचे जेवढ्या डिझाईन्स आपण पाहतो, फ्लेक्स आपण पाहतो, ते फ्लेक्स त्यांच्या माध्यमातून डिझाईन्स आणि प्रिंट करण्यात आलेले आहेत. अतिशय चांगली सेवा ज्यांची आपल्याला प्राप्त झाली आणि हे मैदानाला खऱ्या अर्थाने शोभा प्राप्त झाली. सुजित डिजिटल अँड आर्ट्स अँड फ्लेक्सचे मालक सुजित पाटील सुरई यांचा सन्मान. आदरणीय सुकेशजी डाकी, सरपंच अंजूर आणि आयोजक यांच्या मान्यवरांचे मनापासून स्वागत, धन्यवाद. ओवर टू कॉम्बॉक्स. और इसी बीच क्लीन बॉल्ड, गेंद अंदर और डंडा बाहर. बैट्समैन को भी जाना होगा मैदान के बाहर. अक्षय थेटे बहुत ज्यादा अक्रॉस चले गए थे, तीनों स्टंप्स खुले छोड़ दिए थे उन्होंने, उसका फायदा उठाया है आदि मड़के ने. दूसरा झटका लगा है नानकर टीम को. दबाव बढ़ता जा रहा है नानकर के बल्लेबाजों पर भी. पेस में बीट किया और बहुत ज्यादा दूर चले गए थे अक्षय थेटे. खराब शॉट का चयन. सिर्फ 2 रन बनाकर पेविलियन में लौटते हुए अक्षय. इससे पहले मयूर दलवी आउट हुए थे जिन्होंने 7 रनों का योगदान दिया. 1 छक्का जड़ा. मोरेश्वर सुतार की पारी धीमी चल रही है. 8 गेंदों में सिर्फ 5 रन बनाए हैं और 17 पर अब 2 है विहान एंटरप्राइजेस गांवदेवी नानकर. समीकरण 15 गेंदे शेष है, 22 रनों की आवश्यकता है. यहां से कुछ भी हो सकता है. आपको लगता है सुनील कि हम एक थ्रिलिंग कॉन्टेस्ट की तरफ बढ़ रहे हैं? अगदी बरोबर आहे. रोमहर्षक सामन्याकडे आपण चाललेलो आहोत. हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या सामन्याकडे, किंबहुना अंगावरचे शहारे आणणाऱ्या सामन्याकडे आपण चाललेलो आहोत असं वाटायला लागलेलं आहे. आकलन थोडं कमी पडलेलं आहे फलंदाजी करणाऱ्या संघाचं, विहान एंटरप्राइजेस नानकर संघाचं. ज्या पद्धतीने ते खेळत आहेत, तुम्ही ओव्हर ॲग्रेसिव्ह झाले तरी तुम्हाला तोटा मिळतो आणि तुम्ही ओव्हर डिफेन्सिव्ह झाले तरी त्याचे अनेक तोटे आहेत. बिल्कुल सही कहा आपने. नए बैट्समैन संकेत दलवी आए हैं. पिछले मैच में अंकित को
इनसे पहले भेजा गया था, लेकिन अब अंकित से पहले संकेत को भेजा गया है नंबर 4 पर। बहुत ही करारा ड्राइव, लेकिन सामने फील्डर है लॉन्ग ऑफ पर, हल्का सा फंबल। ओ एक ही रन पर संतुष्ट हुए हैं बैट्समैन। संकेत ने अपना खाता खोला, स्कोर 18 पर 2। 9,500 से भी ज्यादा लोग इस समय ऑनलाइन इस मैच को एंजॉय कर रहे हैं। आप सभी का हार्दिक स्वागत है महाराष्ट्र की सुप्रसिद्ध एवन जोड़ी निलेश दादा पाटील और सुकेश दादा डाकी की ओर से। जितके स्टँड्स या क्रीडा नगरीमध्ये बनवले गेलेले आहेत, मला असं वाटतं 2-3 गावं इकडे येऊन बसून आनंद घेऊ शकतात आणि फार मोठा भरभरून प्रतिसाद या स्पर्धेला मिळालेला आहे प्रेक्षकांच्या वतीने, त्यांचंही ऋण व्यक्त करूया आपण। इथे पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, कॅज्युअल फुटवर्क पुन्हा एकदा पाहायला मिळतो। आधी मडके सारख्या गोलंदाजाला तुम्ही सामन्यामध्ये येण्याची जर संधी द्याल तर मात्र तुम्ही दिले गेलेलं बोट त्याच्या समोर तो तुमचा हात खेचायला वेळ लावणार नाही। जी हाँ, गोटेगर बी टीम भी एक चैंपियन टीम की तरह हमेशा खेलती है और चैंपियन टीम को यदि आप उंगली पकड़ा दो तो आपका हाथ भी पकड़ लेती है और बाद में आपका गला भी दबा देती है। क्या बात आहे, या पुढचं म्हटले गळा दाबण्यापर्यंत जाऊ नये यावेळेस इथे खरं तर व्हॉट ए ग्रेट फिल्डिंग, दर्जेदार क्षेत्ररक्षण दरम्यान तिथे आपल्याला पाहायला मिळालं। गणेश डिंगोरे तिकडे आहेत, गणेश जाधव तिकडे आहेत। ओके, गणेश जाधव आहेत, असं वाटलं की गणेश डिंगोरे तिकडे असावेत। दोघांची शरीरयष्टी आपण पाहिली तर थोडी सारखीच आहे। आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्लेमध्ये बघितलं, अजय वर्णन करू शकता आपण? जहाँ पूरी जान झोंक दी थी अपनी, उन्होंने अपने आप को झोंक दिया था, वहां पर डाइव लगाते हुए गेंद को रोका है और निश्चित रूप से बाउंड्री बचाई है बैकवर्ड पॉइंट की दिशा में गणेश जाधव ने। कमाल का चलता हुआ ये मैच, रोमांचक मैच। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है, स्कोर 19 रन और बचे हुए 2 ओवर्स में 20 रनों की आवश्यकता है। 8 विकेटें बची हुई है। स्वर्गीय पुरुषोत्तम पाटिल स्टैंड का ये नजारा, दर्शकों से खचाखच भरे हुए स्टैंड से सभी दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत है। क्रिकेट हा खेळ परिस्थितीजन्य आहे। पहिल्या षटकामध्ये 10 धावाले होत्या। स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे खेळाडू कक्ष इथे दाखवला जातो। भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील एक धडाडीचे खरं तर नेतृत्व करणारे कार्यकर्ते होते, काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत, परंतु त्यांच्या फार गोड स्मृती प्रत्येकाच्या समोर असतील। ज्या पद्धतीने राजकारण आणि समाजकारण यांना बरोबर घेऊन जाणार हे व्यक्तिमत्व होतं अजय। जी हाँ, लेकिन अब देखिए ना बल्लेबाजी कैसे चल रही है। ये वही मोरेश्वर सुतार है जो पिछले मैच में चौके पर चौके जड़ते जा रहे थे। एक ओवर में 5 चौके भी जड़े थे उन्होंने वडवलीबी के ऋतिक पाटिल के ओवर में, एक बेहतरीन गेंदबाज के विरुद्ध। उससे पहले भी प्री क्वार्टर फाइनल मैच में भी इनका बल्ला बोला था, तेज गति से रन्स बनाए थे, लेकिन अब काफी धीमी पारी चल रही है। बघा अजय, खेळाडू तेच आहेत, या अगोदर सामने खेळणारे दोन्ही संघाचे तेच खेळाडू आहेत, परंतु या सामन्यातील दबाव इतका मोठा आहे की पहिल्या सत्रामध्ये सान्वी 11 गोटेगर ब संघाची फलंदाजी अपयशी ठरली आणि दुसऱ्या सत्रामध्ये त्याच पावलावर पाऊल ठेवत असलेली फलंदाजी आपण पाहतो। म्हणजे आश्चर्यकारक क्रिकेट आपल्याला खरं तर पाहायला मिळालेलं आहे। मुकाबला बिल्कुल बराबरी पर नजर आ रहा है, नेक टू नेक फाइट चल रही है सेमीफाइनल मुकाबले में। केंद्रीय राज्य मंत्री पंचायती राज चषक 2024 में 12 गेंदों में 20 रनों की आवश्यकता है विहान एंटरप्राइजेस गावदेवी नानकर को। आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता अविनाश दोडे साहेब की जे ग्रामपंचायत अंजूरचे सरपंच आहेत, त्याचबरोबर आपण पाहिलं की ग्रामपंचायत मानकुलीचे माजी सरपंच, भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष गणेश दादा केनी अर्थात जिग्या दादा आणि त्यांच्या समवेत इतर मान्यवरांना खरं तर दाखवलं जात आहे। त्या सर्वांचं आपण स्वागत करूया। क्रिकेट हा काही परिस्थितीजन्य या चर्चेकडे आपण वळलो होतो, कारण पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या। असं वाटलं होतं की हा सामना गोटेगर संघापासून फार दूर निघून गेला, परंतु त्यानंतर लागोपाठची 2 षटकं ज्यामध्ये 8 धावा खर्च झालेले आहेत आणि 2 फलंदाज महत्त्वपूर्ण बाद केलेले आहेत, या सामन्यामध्ये शिरकाव केलेला आहे गोटेगर ब या संघाने। हालांकि नानकर टीम के बल्लेबाजी में काफी फायर पावर है। संकेत दलवी बड़े हिट्स लगाने में माहिर बैट्समैन है। मोरेश्वर ने जरूर स्ट्रगल किया है, लेकिन पूरे टूर्नामेंट में उनका बल्ला बोला है और यहाँ से कभी भी पलटवार कर सकते हैं। अंकित का आना भी बाकी है, एक और पावर हिटर का रेपुटेशन रखने वाले बल्लेबाज। गेंदबाजी में परिवर्तन, ओमकार परटोले आक्रमण पर आते हुए, क्योंकि आदि अपना स्पेल समाप्त कर चुके हैं। 12 चेंडू आणि 20 धावा। इम्प्रोवाइज क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न केला जातो फलंदाजाच्या वतीने। बसून फटकेबाजी करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो फलंदाजाच्या अंगलट आलेला आहे। या चेंडूसाठी तरी निदान आपण असं म्हणूया, कारण हा चेंडू निर्धाव आलेला आहे। मोरेश्वर का बहुत अच्छा होमवर्क करके आई है गोटेगर बी टीम। उनको जो उनके प्रिय स्ट्रोक्स है वो खेलने के लिए आज़ादी नहीं दी गई है। फेवरेट स्ट्रोक्स पासून दूर ठेवलं जात आहे, परंतु या वेळेस त्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे। क्षेत्ररक्षक फार दूरवर राहतील गणेश डिंगोरे आणि याच बरोबर चेंडूने त्याचं साध्य साधलं हा चौकार। पंतप्रधान मोदी
मोदीजींची पाठीशी साथ आहे खंबीर पंतप्रधान मोदीजींची पाठीशी साथ आहे खंबीर कपिल पाटील सर्वांच्या नावाचा आखिरकार मोरेश्वर सुतार ने अपनी हसरत पूरी कर ही ली। वहां पर ऑफ स्टंप के बाहर निकलते हुए फाइन लेग की दिशा में शॉट खेला और 4 रन प्राप्त किए। डीप में वहां पर कोई खिलाड़ी नहीं था, जो खिलाड़ी थे वो काफी दूर थे, वहां पर डीप बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में थे। बड़ा गैप था, गैप ढूंढा और चौका बटोरा। अब 10 गेंदों में चाहिए 16 रन। डावाच्या दुसऱ्या चेंडूवर अजय एक षटकार आला होता, त्यानंतर जवळजवळ 17 चेंडू वापरले गेलेले, त्यानंतर एक चौकार इकडे आलेला आहे। परंतु कमी टोटल जर तुमच्याकडे डिपेंड करण्यासाठी असेल, तिथे 2-3 मोठे फटके आले की या अगोदर तुम्ही जितकी कामगिरी चांगली केलेली असते गोलंदाजीत त्यावर पाणी फेरतं आणि पांघरून टाकलं जातं। त्याच परिस्थितीमध्ये गोटेकर संघ आहे। पुन्हा एकदा इम्प्रोवाइज क्रिकेट, क्षेत्ररक्षक यावेळेस मात्र अधिक फाईन केला गेलेला आहे। लगेचच चुकांमधून शिकतायत, चुकांमधून तुम्हाला शिकता आलं पाहिजे। क्षेत्ररक्षणाची रचना बदलली आणि ती खरं तर फेवरमध्ये जाते गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या, अर्थात सानवी 11 गोटेकर ब संघाच्या 3 धावा वाचल्या गेलेल्या आहेत। जहां फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली की गई थी चौका लगने के बाद और उसका जरूर थोड़ा फायदा हुआ है। अब की बार बाउंड्री नहीं मिली। अब 9 गेंदों में 15 रनों की आवश्यकता है। रोमांचकारी सेमीफाइनल मुकाबला, ये तो केवल पहला सेमीफाइनल है, इसके बाद एक और बड़ा सेमीफाइनल मुकाबला बाकी है जो कि हिरकृषा 11 बामन डोंगरी और ओम 11 बोरशेती के बीच में खेला जाने वाला है। क्या बात आहे, अत्यंत मोठा सामना तोही प्रेक्षक वर्गाला या स्पर्धेच्या निमित्ताने अनुभवता येईल। समोर ठेवलेला चेंडू टोटली अनप्लेएबल डिलिव्हरी असं त्याला आपण म्हणू शकतो, परंतु ज्या पद्धतीने खरं तर इथे खेळलेत, एक धाव घेण्यापासून दोन्ही फलंदाजांना कोणीही वाचू शकत नाही, अर्थात रोखू शकत नाही। पाहायचं आपल्या टेलिव्हिजन रिप्ले मध्ये पाहिलं आपण, खोलवर टप्प्याचा होता, ऑलमोस्ट यॉर्कर लेंथ खरं तर तिकडे हाताळले गेले होते गोलंदाज ओमकार परटोलेच्या वतीने। 2 चेंडू अजून ओमकारला हाताळायचे या षटकातील। आणि एक दुसरी गोष्ट आपण पाहिली तर ह्या चारही गोलंदाजांची इनिशियल अक्षरं जर पाहिली तर आदीचा आ, आतिशचा आ, आदीचा आ आणि ओमकारचा अ, म्हणजे सगळे गोलंदाज जवळजवळ एकाच पद्धतीच्या अक्षरांनी आपल्या नावाला सुरुवात करतायत। खडे खडे खेळण्याचा प्रयत्न आहे, कॅज्युअल फुटवर्क, अपील रेस झालेली आहे, पंचांचं बोट आभाळाकडे। याच बरोबर फलंदाज मोरेश्वर सुतार खेळाडू कक्षाकडे। या सामन्यामध्ये पुन्हा एकदा फेरबदल होत आहे, गोलंदाजी करणारा संघ या सामन्यामध्ये पुन्हा एकदा प्रविष्ट होत आहे। 1 मोर गोज डाऊन, आणखी एक फलंदाज बाद। विकास कामात कपिल दादांनी संसदेत घेतली भरारी कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री नाव गाजे घरोघरी कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री। जगह बनाकर ड्राइव लगाने का प्रयास था, इनसाइड आउट खेलना चाहते थे, लेकिन कौन बनाती हुई गेंद थी और महीन सा किनारा लगा है। बहुत ही बड़ी अपील थी ये, जोरदार अपील थी। अंपायर ने थोड़ा सा सोचा, थोड़ा समय लिया और आखिरकार अपनी उंगली ऊपर कर दी। मोरेश्वर सुतार सेट बैट्समैन आउट हुए, हालांकि थोड़े ऑफ कलर लगे पूरे पारी में, सिर्फ एक चौका जड़ा उन्होंने। 14 गेंदों में सिर्फ 11 रनों का योगदान दे पाए और अब नए बैट्समैन मैदान में पहुंचे हैं। अंकित दळवी। अपील मध्ये फील किती आहे हे सुद्धा पंच तपासत असतात, त्यामुळे पंचाला तो फील तिकडे जाणवला आणि त्यामुळे पंचांनी बोट आबाळाकडे केलं। एक महत्त्वाची गोष्ट अजय, या अगोदर फलंदाज मोरेश्वर सुतारने चौकार खेळल्यानंतर ज्या पद्धतीने खेळाडू कक्षाकडे इशारा केला होता, त्यातून असं समजत होतं की मोरेश्वर सुतार यांच्यावर सुद्धा दबाव आहे। ज्या पद्धतीची टाइमलाईन आणि ज्या पद्धतीची फलंदाजी त्याने या अगोदर केली होती, जवळजवळ 10 ते 12 13 चेंडू खेळले होते, त्यातून एकही चौकार तिकडे त्याला मिळवता आला नव्हता। देखिए इस मैच में जितने भी खिलाड़ी खेल रहे हैं ना, उनमें से यदि कोई बोलता है कि मेरे ऊपर दबाव नहीं है तो वो साफ झूठ बोल रहा है। अगदी ये बरोबर। दबाव वाला मैच है। दादांत खोटं खरं तर तो तिकडे बोललाय असं कन्क्लुजन आपण लावूया। पाहायचंय खरं तर फलंदाज गोलंदाज अंपायर्स याच्याही व्यतिरिक्त एक अदृश्य घटक आहे आणि ज्याला आपण दबाव म्हणू शकतो। दबाव दिखता नहीं है लेकिन बहुत कुछ दिखा देता है। 7 गेंदें 14 रन, समय का ख्याल रखना होगा, समय भी दिखता नहीं है लेकिन बहुत कुछ दिखा देता है। अगदी बरोबर आहे, वेळेच्या बाबतीत हलगर्जीपणा बाळगा तर वाईट काळाचा सामना करावा लागेल। वेळेवर आपल्याला योग्य निर्णय घेता आले पाहिजेत, वेळ अत्यंत महत्त्वाची आहे। पहले ओवर में 10 रन आए थे, उसके बाद 4 ओवर में 29 रन चाहिए थे, लेकिन उसके बाद से लगातार किफायती गेंदबाजी की जा रही है। विकेट भी चटका रहे गेंदबाज। जाने दिया विकेट कीपर के पास, बिंदी गेंद, लाइन को जज नहीं कर पाए। क्वार्टर फाइनल में भी जब पहली गेंद का सामना किया था अंकित ने यही किया था, वाइड यॉर्कर उनको मिली थी, छोड़ दिया था, वो भी लाइन के अंदर थी, ये भी लाइन के अंदर से गुजरी। एक एक गेंद बेशकीमती है इस समय।
डॉट बॉल के साथ ओवर की समाप्ति 25 पर 3, 4 ओवर के बाद विहान एंटरप्राइजेस गावदेवी नानकर, और अब आखिरी ओवर में चाहिए 14 रन। बघा क्रिकेट कसं आहे, पहिल्या सत्रामध्ये स्वर्गीय मणिबाई पाटील स्टँड्स मध्ये नानकर चा ब्रास बँड पथक आपण खरं तर ऐकला, आणि त्यानंतर या सामन्यातील दुसऱ्या सत्रामध्ये विशेषतः या 3 षटकांमध्ये आपण स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्टँड्स मधील खेळाडूने त्याचबरोबर प्रेक्षक वर्गाने त्यांचा आवाज केला गेलेला आपण पाहिला। संकेत दळवी आणि अंकित दळवी हे दोन्ही बंधू आहेत, आणि मयूर दळवी सुद्धा त्यांचे एक बंधुराज आहेत। पाहिजे संकेत आणि अंकित उपस्थित आहेत। 25 धावा धावपलकोर जोडल्या गेलेले, सामना बनलाय अजय, 6 चेंडू आणि 14 धावा आता डिपेंड करायचे आहेत असं आपण म्हणूया। बहुत अच्छा बन गया मैच, 6 गेंदे 14 रन। हालांकि उम्मीद थी ही कि गोठेगर बी टीम यदि 40 के करीब भी पहुंच जाती है तो वहां से वो फाइट बैक कर सकते हैं, क्योंकि बॉलिंग उनकी काफ़ी धारदार है और धारदार गेंदबाजी की है अभी तक पहले 3 गेंदबाजों ने, आदि मडके, आतिश भांडे और ओमकार पर्टोले ने। लेकिन अब बारी है प्रीतम जोशी की। प्रीतम के हाथों में गेंद थमा दी गई है इस आखिरी ओवर के लिए। बायत के गेंदबाज है, सामने राइटी लेफ्टी का कॉम्बिनेशन है। 6 गेंदें बची है, 14 रन बचे हैं और अभी भी दोनों टीमों के लिए ढेर सारा हौसला बचा है। अगदी बरोबर आहे, प्रेक्षकांचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो। स्पर्धा अंतिम दिवसात आहे आणि अंतिम दिवसातील स्पर्धेचा थरार आपण सगळेजण इकडे अनुभवत आहात। 6 चेंडू 14 धावा, दोन्ही संघांना समान संधी विजयाची असताना प्रीतम जोशीच्या वतीने शेवटचं षटक इथे सुरू केलं जात आहे। स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहिलं तर ते आहेत संकेत दळवी। 2 चेंडूचा सामना करत असता 2 धावांवर आतापर्यंत खेळत आहेत। सुरुवातीचे 3 चेंडू अत्यंत महत्त्वाचे असतील अजय। संकेत के पास स्ट्राइक, पहली गेंद धीमी गति की, किनारा लगा है लेकिन गैप में ट्रैवल हो रही है लॉन्ग लेग की जानिब, फील्डर बहुत दूर से पहुंचेंगे, तब तक 2 रन लेने का मौका है। शॉट में दम तो नहीं था लेकिन रन्स आए हैं और अब इसकी परवाह बल्लेबाजों को भी नहीं है कि किस तरह की शॉट्स वो खेल रहे हैं। यदि रन्स आ रहे हैं तो वो शॉट अच्छे माने जाएंगे उनके लिए। अगदी बरोबर आहे, इथे तुम्ही नजाकत दाखवा, कलात्मकता दाखवा, शृंगार रसाचा वापर करा, वीर रसाचा वापर करा, अधिकची ताकद वापरा, कमी वापरा, टायमिंगवर खेळा, काही करा, परंतु धावा बनवा, अशा पद्धतीने सगळे प्रेक्षक आणि संघ कर्णधार बोलत असतील। 5 गेंदों में 12 रन चाहिए। ड्रोन व्यू आपको देखने को मिल रहा है जीटीसी लाइव पर, यह सीधा प्रसारण। रोमांचक सेमीफाइनल मुकाबला केंद्रीय राज्य मंत्री पंचायती राज ट्रॉफी 2024 में A1 जोड़ी के टूर्नामेंट में ये A1 सेमीफाइनल मैच। 5 चेंडू आणि 12 धाबाचं समीकरण उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल। प्रीतम उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करायची होती, मागच्या बाजूने गलीकडे चेंडू मार्गस्थ होत असताना क्षेत्ररक्षक दूरवरून आलेले आहेत आणि फक्त 1 धाव इकडे मिळालेली आहे। वैरायटी है गेंदबाजी में। पहली गेंद लेन पर रखा था लेकिन धीमी गति से डाली थी, दूसरी गेंद थोड़ी तेज डाली और बिल्कुल यॉर्कर लेन पर ऑफ स्टंप के बाहर बल्ले की जड़ से टकराई थी गेंद। पहली 2 गेंदों पर 3 रन खर्च किए हैं प्रीतम ने। स्वर्गीय पुरुषोत्तम पाटिल स्टैंड का नजारा आपने देखा, दर्शक शोर मचाते हुए। वहां पर गोठेगर बी टीम के कई समर्थक है, नानकर के भी कई समर्थक स्टैंड्स में मौजूद है और बहुत ही इलेक्ट्रीफाइंग एटमॉस्फेयर यहाँ पर बना हुआ है अंजुर के सिद्धि विनायक क्रिकेट ग्राउंड पर। 4 गेंदों में अब 11 रन चाहिए। 4 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण असताना स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्टँड्स दाखवला जातोय। तिकडचे जे प्रेक्षक आहेत, समर्थक आहेत, ते निश्चितच गोठेगर ब संघाचे पाठीराखे आहेत। 4 चेंडू 11 धावा। उलटा चेंडू आहे, फटका फसलाय। भगवान जब देता है तो छप्पर फाड़ के देता है। इथे मात्र दोन्ही हाताची ओंजळी जी बनली होती ती फाटलेली आहे आणि चेंडू जमिनीवर जाऊन आदळलेला आहे। 1 धाव दरम्यान मिळालेली खरं तर आपल्याला पाहायला मिळेल, परंतु ज्यावेळेस तुमची कसोटी घेतली जाते, दाही दिशाने तुमच्या समोर संकट येतात, यावेळेस बीमर चेक केला जाईल। जहां DRS लिया है नानकर के बल्लेबाजों ने बीमर के लिए, लेकिन फुल टॉस मिली थी, उसका फायदा तो नहीं उठा पाए हैं। अभी देखना है कि टीवी अंपायर का निर्णय क्या आता है। तिसऱ्या पंचांच्या वतीने निर्णय इथे निश्चितच दिला जाईल। हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे अजय। इट्स ए फेयर डिलीवरी। क्या ये इस मैच का टर्निंग पॉइंट है? एक तो कैच भी ड्रॉप हुआ है हालांकि, लेकिन फुल टॉस गेंद, इस पर 6 रन लिखे हुए थे, बल्ले के बीचों बीच ले नहीं पाए, थोड़े से लेट हो गए अपने स्ट्रोक में, इसीलिए वो मिडल नहीं कर पाए थे। बल्ले पर जहां पर स्टिकर लगा रहता है वहां पर गेंद लगी थी और फील्डर ने भी तो गलती की है। दबावामध्ये अशा पद्धतीने खेळाडू विखुरलेले आपल्याला पाहायला मिळतात। निर्णय क्षमता योग्य होती, परंतु ज्या पद्धतीने एक्झिक्यूट करायचं होतं त्या पद्धतीने फटका तिकडे सजवता आला नव्हता। 3 चेंडू 10 धावा। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्लॉक केलेला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत स्क्वेअर लेगला।
आणि इथे क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. काय घडेल हे पाहावं लागेल. पाहता पाहता 2 धावा पूर्ण. दबाव दबाव और दबाव ही नजर आ रहा है पूरे मैदान में, स्पष्ट देखने को मिल रहा है। यहाँ पर विकेट कीपर से अब की बार गलती हुई है, रनआउट का मौका गवा दिया गया है। स्ट्राइक अपने पास रखते हुए संकेत दलवी, अब 2 गेंदे और 8 रन चाहिए। चेजिंग कंपलसरी है। देखिए कुछ देर पहले 9000 दर्शक ऑनलाइन थे, लेकिन अब 15500 के ऊपर दर्शकों की संख्या है। सभी का हार्दिक स्वागत है। सगळ्यांचं हार्दिक स्वागत करावंच लागेल. 2 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. विचारांचं काहोर यावेळेला गोलंदाजाच्या डोक्यामध्ये माजतं. फलंदाजही विचारांना बाजूला सारू शकत नाही आणि ज्या खेळाडूने विचार बाजूला सारले तो खेळाडू चांगला परफॉर्मन्स करेल, ही परिस्थिती आहे. सवालों से घिरा गेंदबाज का दम, क्या होगा उसका अगला कदम? क्या बात आहे. आखूड टप्प्याचा चेंडू, त्यावर मोठा प्रहार, पाहिजे उंची मिळाली, इथे अंतर मिळेल का? क्षेत्ररक्षक उपस्थित, झेल सुटलाय. 1 धाव पूर्ण, दुसरीसाठी निघतील. सामना इथे जिवंत आहे, कारण शेवटच्या चेंडूमध्ये बनवायच्या आहे धावा 6. गोल्डन षटकाराची गरज. संकेत दळवी स्ट्रायकिंग एंडला. व्हाट अ मैच, व्हाट अ मैच। यहाँ पर कैच लपकते तो मैच ही खत्म हो जाता, क्योंकि चेजिंग कंपलसरी है। एक गेंद में 8 का समीकरण आ जाता, लेकिन दबाव में गलती हुई है। फील्डर थे गेंद के नीचे, ओमकार परटोले, लेकिन कैच लपक नहीं पाए। आखिरी ओवर में फील्डर्स गलतियां कर रहे हैं। विकेट कीपर से इससे पहले चूक हुई थी। यह आसान कैच था, लेकिन हालांकि कहने में आसान है, दबाव वो खिलाड़ी ही जानते कि कितना है मैदान के अंदर। 1 गेंद और 6 रन चाहिए। जबरदस्त सेमीफाइनल मुकाबला, नानकर बनाम गोठेकर बी। या सामन्यामध्ये कोणतीही गोष्ट सोपी नाही अजय. उलटा चेंडू टाकला तरी त्यावर मिस टायमिंगचा फटका मिळतो. त्याचबरोबर या पद्धतीचा सोपा झेल दरम्यान तिकडे सुटला जातो. हा सगळा दबावाचा परिणाम आहे. 1 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण उरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पाहायचं क्षेत्ररक्षण लगेचच पूर्ववत केलं जावं. रोहन शेळके सामन्याचा रिदम लॉस करू नका. जो दर्शक बैठे हुए थे वो खड़े हो गए हैं और दर्शकों के रोंगटे भी खड़े हो गए हैं। रोंगटे खड़े कर देने वाला सेमीफाइनल मुकाबला। नानकर टीम को अंतिम गेंद पर 6 रन चाहिए। अंगावर शहारे आणणारा सामना. एक क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये थोडाफार बदल इथे खरं तर केला जातोय. A1 जोडीचा A1 शो आणि त्यातील सेमी फायनलचा सामना. कोण जाणार या स्पर्धेतील फायनल मध्ये, या प्रश्नाचं उत्तर या चेंडू नंतर आपल्याला निश्चितच मिळेल. विहान एंटरप्राइजेस नानकर अथवा सानवी 11 गोठेगर बी. प्रीतम जोशीचं हे षटक अत्यंत चांगलं राहिलेलं आहे. शेवटचा चेंडू यानंतर शेष आहे. एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज दरम्यान असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. अक्सर हम चर्चा करते रहते हैं कि 1 गेंद में 1 रन, 1 गेंद में 2 रन, ये समीकरण ज़्यादा कठिन रहता है, जबकि 1 गेंद में 5 रन 6 रन दुविधा नहीं रहती बल्लेबाज के मन में। उसको पता होता है कि दे घुमा के, लगा तो 6। 1 गेंद 6 रन, संकेत के पास स्ट्राइक। ओ भव्य हिट, ये मैदान के बाहर है। 6 रन, मैच को जीत लिया है विहान एंटरप्राइजेस नानकर टीम ने। सेमीफाइनल मुकाबला जीता है। गोल्डन छक्का संकेत दलवी के बल्ले से इतिहास रचा है फाइनल में नानकर। लेकिन नानकर के समर्थकों से रिक्वेस्ट है, प्लीज आपको मैदान में नहीं आना है बिल्कुल भी। भारताच्या राजधानीत प्रेक्षकांना विनंती आहे, नानकर संघाचे कर्णधार लक्षात घ्या, आपल्याला फायनल मध्ये पेनल्टी बसू शकते। या ठिकाणी अंतिम चेंडूवरील षटकारासाठी IDSC अधिकारी रविरंजन उपाध्याय साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज फलंदाजाला प्राप्त होणार, अर्थात संकेतला प्राप्त झालेला आहे. भारताच्या राजधानीत दिल्लीच्या संसदेत छाती ठोकून भाषण करणार, छाती ठोकून भाषण करणार। क्या क्लाइमैक्स था इस सेमीफाइनल मुकाबले का। कोई भी टीम हार मानने को तैयार नहीं थी। लेंथ बॉल स्विंग किया ऑन साइड में और मिड विकेट बाउंड्री के बाहर। गोल्डन छक्का संकेत के बैट से, और इससे पहले जो कैच ड्रॉप हुआ था ओमकार के हाथों से, वो वाकई में टर्निंग पॉइंट रहा है इस सेमीफाइनल मुकाबले का। लेकिन काफी उतार चढ़ाव पूरे मैच में देखने को मिले। जबरदस्त सेमीफाइनल मुकाबला रहा है। हैरत अंगेज क्रिकेट देखने को मिला। सही चला। मायनों में क्रिकेट की जीत हुई है। आयोजकांची टीम ताबडतोब क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये येईल. आणि पोलीस बांधव आपण सलामीची जोडी लगेच पाठवा. इथे टीम विहान नानकर संघाला विनंती, आपण सगळे प्रेक्षक घेऊन बाहेर जा. कॉन्ग्रेचुलेशंस टीम विहान एंटरप्राइजेस गावदेवी नानकर टीम के पैकर मिस्टर राकेश पाटिल, कालेर के उद्योगपति, एंड हार्ड लक सानवी 11